घेण्यात आली। या ठिकाणी गंभीर आरोप केला की भाजपला पराभव दिसतोय, डमी उमेदवार उभे केले जात आहेत, नेमका काय विषय? गंभीर नाही, त्याच्यासाठी मी कागदोपत्री पुरावे सादर केलेले आहेत आणि ते कागदोपत्री पुरावे ती फाईल मी आपल्या सर्वांसमोर दाखवलेली आहे। भाजपला आपला पराभव समोर दिसतोय, त्याच्यामुळे अशी कटकारस्थानं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। भाजपचे नेते तर दावा करत आहे 5 लाखांचं मताधिक्य आम्हाला मिळालं। ज्यांना 5 लाख पारची जर घोषणा केली तर त्यांना अशी कटकारस्थानं करण्याची गरज लागत नाही। ज्या अर्थी त्यांना म्हणजे आपण पाहिलं असेल की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधण्याची वेळ आली, पण दुर्दैव असं आहे की करण पवार शोधताना त्यांना करण सिंग संजय सिंग पवार सापडला। राजकीय दबाव देऊन त्याचं नाव करण संजय पवार त्यांना घोषित करावं लागलं। आपण वंचितला उमेदवार सापडत नव्हता, हे दोन्ही उमेदवार 25 तारखेला 2:45च्या दरम्यानी अर्ज दाखल करावे लागले। दोघांची नोटरीसुद्धा 382 आणि 383ची नोटरी हेमा डी शर्मा नावाच्या नोटरीकडनं करावी लागली। ह्या दोन्ही जे फॉर्म भरले त्याचे हस्ताक्षर आपण पाहिलं असतील तर ते भाजपच्या 40गावच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याचे आणि हे जे कोणी दोन्ही उमेदवार आहेत ते 40गावमधील भाजपच्या आमदाराचे सहकारी आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या निदर्शनात येतील आणि त्यांचे सर्व सूचक दोन्ही उमेदवारांचे 10-10, 20 सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। ह्याचा अर्थ ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप पुरस्कृत उमेदवार असून शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। भाजपचे नगरसेवक देखील आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जाते, वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती काही दिवसांनी आपल्याला कळेल आणि ह्या सगळ्या गोष्टीची त्यांनी आपण सांगतो ना की त्यांनी त्याची धसका घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळे उपद्व्याप त्यांना करावे लागत आहेत। कारण भाजपची त्यांची ओरिजिनल टीमसुद्धा त्यांच्याबरोबर काम करायला तयार नाही आहे। पत्रकार परिषद सावंत साहेबांनी घेतली, त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्या आरोपा अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेतले। हुसेन भोसले हे आमचे सीए आहे, ते सीए असताना त्यांच्याकडे सर्व राजकीय पक्ष फॉर्म भरता, त्या ठिकाणी त्यांचा गोरे म्हणून एक कर्मचारी आहे, त्यांच्या हातून त्यांनी एक स्टॅम्प वगैरे आणला, तो आपल्याला कल्पना नव्हती, ते आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालं। जी आम्ही इन्क्वायरी केली तर ते कर्मचारी निघाले, त्यात काही गैर नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी जो आमच्यावर छोटासा आरोप केला, त्यांचे मित्र करण पवार हे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे, आपण बघू शकता। तुम्हाला व्हिडिओ बी दाखवतो, व्हिडिओ बी करण पवार म्हणताय की मंगेश दादा चव्हाण यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष झालो, या व्हिडिओमध्ये आहेच। तिसरी गोष्ट, त्यांनी मी जो उमेदवार अर्ज भरला त्या अर्जामध्ये जे अनुमोदक सूचक आहे हे सर्व BJPचे आहे। मी सावंत साहेबांना आवाहन करतो की त्यांनी कोणताही माझा सूचक अनुमोदक BJPचा सदस्यही निघाला तर मी या ठिकाणी या उमेदवारीचा राजीनामा देऊ शकतो व माझ्यावर जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहे हे मी तुमच्या समोर सांगतो। आणि जी BJP ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची बी टीम आहे, BJP वंचित आघाडीची विरोधक आहे, ते संविधानिक बदलाची भाषा करता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांचा पक्षाचा मी एक पाईक आहे। त्यांनी मला विश्वासू उमेदवारी दिली, कोणी त्यांच्या दोघीही पक्षाचे प्रस्तावित पक्षांचे पायाखालची जमीन वाळू सरकली आहे, त्यांचा आमची धास्ती पडली आहे, त्यांना कळत नाही आता काय करावं, म्हणून असेच काही छोटे मोठे आरोप आमच्यावर हे चालूच राहणार आहे करणार आहे। आम्ही वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रथम विरोधक आहे, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधक आहे। आम्ही जो आमच्या समोर जोही उमेदवार राहील त्यांचा आम्ही विरोधक राहतोच। 40गावचे आमदार हे 40गावचे आहे, आम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये भेटलो फोटो काढले तर कंदे समर्थक कसं काय म्हणलं जाणार आहे?